गुड मॉर्निंग, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे संडे. तर मी खाल्लेले आहे अंघोळीचे गोळ्या. काय माहिती आता मम्मी अंघोळीला ढकलून पाठवेल का नाही. तेव्हा आता बघूया मम्मीला. मम्मी नसतानाच मी घेतलेला आहे बनवायला. तर हा पिक्चर मी बघत असते. त्याला बघते तर मम्मी करते काय. वा किती केसर विचारते. काय मग मम्मा तुझं काय सोचणं आहे की पाठवशील का नाही. मेडिसिन खाल्लेली आहे आणि उगाच नुसतं अंघोळी करायला तिथे रोज अंघोळी करता मला वैताग येतो. पण तेवढा अंघोळी करवशील तू. आता कॅमेरा चेंज केलेला आहे मी पूर्ण. अच्छा माझी सिस्टर उठली आता आणि हे झाडे एवढे सगळे झाले. अरे वाव, एक लेडी फिंगर. ती मी तुम्हाला जेम करून दाखवते की बघा. ना दिसत नसेल. मी सिस्टरला उठवायला गेली खूप बघलं होतं. माझी सिस्टर काय करते ती बघा. ती माझी भालू शेटकीनी बहीण आहे. तर ही आहे माझी भालू. गुड मॉर्निंग. जस्ट आता उठले आणि मी तिच्यापासून पहिली जस्ट उठले. झोपले किती वाजता? 2 वाजता झोपली होती. तर काय झालं पण झोपले तर जाम वेळ ना काहीच. तर हे माझे आलेत डॅडी. काय माहिती इथून काहीतरी घेऊन आलेत. पप्पा काय आणलात आज स्पेशल खायला? आणलात काय स्पेशल? काय बनवतेस आज? रील बनवतेस मग उद्यापासून नवरात्री सुरू होणार आहे. मग त्याचा दुसरा दिवसच कशाला? मी नाही खाणार, मला चिकन खायचं होतं सर. तर गाइस ह्याच्यासाठी चिकन नाही आणला क्योंकि चिकनला ना झालेली आहे कोणती तरी आजार. तर मी बोलत होतो चला मी तुम्हाला दाखवते. बघा केवढं आणलंय. कॅमेरा कमी हलव ना, लांबून करायची. केवढं मोठं आणलंय. कोण खाणार? मी खाईन. नाही माझं जानू खाईल. तू हा छोटा वाला खाली. हा पण मोठासाच आहे पण फक्त थोडासा छोटा आहे. तर चला मम्मी आज स्पेशल काय आहे संडेला? आज संडे आहे आणि आज काव पण आहे. तर पप्पाने आणलेली आहे इथे मटन. मटन ही कलेजी आहे. आणि मटन पण तरी आणले कलेजी आहे. आणि एक रक्ता पण आणले ना. हा ह्याच्यामध्ये रक्ता नाही, रक्ती म्हणतात त्याला. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये आहे मटन. म्हणजे हे आम्हाला घरातच नाही आणलेलं. युनिट मधले जे आहेत ना त्यांना पण न्यायचं आहे हे बनवून. कारण आपल्याकडचं आगरी पद्धतीचं जे कालवण वगैरे असतं ना ते आवडतं त्यांना, मसाला टाकलेलं छान वाला. मग हे त्यांना बनवून घेऊन जाणार आहेत ते. म्हणून एवढा एक्स्ट्रा आणलेला. आणि उद्यापासून घटस्थापना आहे. तर मग आजच जेवढा आजच सगळं खाऊन घ्या. उद्यापासून बंद. मला तर नाही आवडत पण आता मग आठवडाभर यांना 9 दिवस भेटणार नाही म्हणून म्हटलं आज आणा आणि खाऊन घ्या. मग 9 दिवस बंद. हा प्रॉपर बंद. जानूने बघ जेली आणून दिली होती. ही जेली आहे जानूची. मी खाऊ का त्याची जेली? खाते गाइस. तर हे आहे आमची जेली. डायरेक्ट खा, जाऊन खा. पप्पा काय करतात? काय करतात तुम्ही? लसूण कुठे आहेत? पटकन सोला नाहीतर जेवायला नाही भेटणार. हे आहे आमची रक्ती. पान कलम झाला तर टाकते मम्मी रक्ती. जन हाय. आता दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललो आहोत मार्केटला. हा एकच गाडी आहे.
पोचल ना तेवढ्यापर्यंत. आज बुलेट घेऊन नाही जात. आता आम्ही आलो आहोत पेट्रोल भरायला, कारण स्कूटीमध्ये पेट्रोल नव्हतं, कमी होतं, मग एकच गाडी होती, म्हणून मग ह्यांना म्हटलं पेट्रोल भरत. तर इथे फौजी पेट्रोल भरत आहेत आणि मला मार्केटला अस्तर वगैरे घ्यायचं आहे, तर ते मी घेतलेलं आहे. आणि इकडे आता थंडी चालू होईल ना, तर तिथे कार्पेट वगैरे पण बघायचे आहे, तर तिथेही जाणार आहात. जानू हाय, जानूला घेतलेली आहे, सानूला घरी ठेवलेली आहे, कारण ती पियानो वाजवत बसलेली आहे. मग आम्ही म्हटलं जाऊन येतो पटकन, कारण दोघींना घेऊन स्कूटीवर जमत नाही ना, म्हणून. गाड्या येतात. पेट्रोल भरून झाल्यानंतर आम्ही गेलो जिथे कंबल वगैरे, कार्पेट, कंबल सर्व काही भेटतं ना त्या दुकानामध्ये. तर तिथं जो मेन दुकानदार होता तो गेलेला होता सुट्टीला, आणि त्याचा भाऊ दुकानात होता. आणि पाहू शकता केवढं सामान थंडीचं भरून ठेवलेलं आहे. मग ते काय आम्हाला जमलं नाही घ्यायला, कारण जो मालक आहे तो नव्हता, त्याच्यामुळे काही आम्ही सामान घेतलं नाही, कारण तो खूप महाग सांगत होता. तिथून आम्ही निघालो आणि पिथोरागडमधून मार्केटमध्ये गेलो. मार्केटमध्ये गेल्यानंतर आज तर संडे होता, संडेच्यामुळे पिथोरागडील मार्केट आहे ना तो पूर्ण बंद असतो. माहीत असूनही आम्ही आलो होतो. आणि मला लाल वस्त्र पाहिजे होता उद्यासाठी, म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी. तर तो शोधण्यासाठी तर नाही भेटला. नंतर पुढे गेली, दुकानात पाहत होती नारळ, आणि मला फक्त वस्त्र पाहिजे होता, पण फक्त ही दुकानं खुली होती आणि बाकी सर्व दुकानं बंद होती. मग पुढे गेल्यानंतर एक कपड्यांचं दुकान ओपन होतं, तिथून मी लाल वस्त्र घेतलं, आणि नारळ तर मग भाजीवाल्याकडे भेटणार होतं. तर पाहू शकता इथे फक्त ही देवाचं सामान जे भेटतं ना ते दोनच दुकानं ओपन होती. तिथे फक्त देवाचं सामान भेटतो, वस्त्र, नारळ वगैरे नाही भेटत. मग पुढे आम्ही चालत गेलो. मला अस्तरही घ्यायचे होते, साड्या मी ज्या आणलेल्या त्यांना, तर अस्तरही मला भेटलेच नाही. पुढे गेल्यानंतर पाहू शकता सगळी दुकानं बंद होती. आणि मला दसऱ्याच्या दिवशी साडी नेसायची होती, त्याच्यासाठी मला पाहिजे होतं अस्तर. पण पाहू शकता सगळी एकूण एक दुकानं बंद होती. इकडे असं आहे ना, संडेच्या दिवशी पूर्ण मार्केट बंद असतं आणि बाकी वाराला चालू असतं. आणि इथे असं आहे आमचं की फौजींना संडेला सुट्टी असते, म्हणजे हाफ डे असतो, आणि बाकी वाराला फौजींना सुट्टी नसते. तर मार्केटमध्ये जाऊन एवढं लांब जाऊन काही फायदाच झाला नाही. पुढे चालत गेल्यानंतर एक कपड्यांचं दुकान मला ओपन दिसलं. मग तिथे गेली मी अस्तर घ्यायला. 3 साड्यांवरचे अस्तर घेऊन गेलेली, ब्लाऊज पीस घेऊन गेलेली, पण एकच साडीवरचं अस्तर मला भेटलं, ते घेऊन मी निघाली घरी. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.